किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर उन्हाळी कांद्यासाठी टाकलेलं होतं आणि आता तुम्ही जवळजवळ 5 एकरासाठी आता खत घेतलेलं आहे लाल कांद्यासाठी. बायोलॉजिकलची गरज आहे, ते वापरले गेले पाहिजे. रासायनिक याच्या अगोदर रासायनिक वापरत होतो मी, पण मी आता माझ्यामध्येच बदल केला आहे आणि मी आता बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरतो. हे जय किसान इंडिया ग्रीन इंडिया कंपनीचं जे खत आहे त्याचा मला उन्हाळा कांद्याला चांगला रिझल्ट मिळाला आणि कांदे तुम्ही बघू शकता की माझा अजूनही माल चाळीमध्ये लोड केलेला आहे या साईडला आणि आजही माझा माल मार्केटला चांगल्या पद्धतीने विकतो. कांद्याची बघू शकताय साईज पण चांगली झालेली आहे. बारीक पातळ पातळ टाकल्यापेक्षा बखट टाकलं जायला पाहिजे. नाही, ते समाधान होतं खत टाकल्याचं पण, आणि खरोखर त्यातून आपल्याला जे मिळालं उत्पन्न मिळालं ते एक खूप लाभदायक आहे. रासायनिकच्या तुलनेत तुम्हाला काय फायदा वाटतो? खूप मोठा फायदा आहे, खूप मोठा फायदा. रासायनिकला एवढं महागाचं खत टाकून आपल्याला ते परवडत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्याने जमिनीला सुद्धा आता त्याचा त्रास होतोच आहे. हो. जमीन दिवसेंदिवस त्याची नापीक होत चालली रासायनिकमुळे. रासायनिकच्या तुलनेमध्ये जर याचा विचार केला तर हे आपल्याला त्या 3 गोण्या येतील, त्या 6 गोण्या आपल्याला मिळतात. कंपनीने सर्व घटक ऍड केलेले 6 गोण्यांमध्ये. त्याच्यामुळे रासायनिकच्या तुलनेत हे कधीही चांगलं. मी शेतकरी बांधवांना एवढं सांगू शकतो की तुम्ही बदल करून अवश्य याचा अनुभव घ्यावा. तुम्ही जे 10 एकर करणार असेल तर तुम्ही फक्त 2 एकरासाठी यावर्षी घेऊन बघा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वतःहून म्हणणार आहे का हे खत पुन्हा मागवा. आणि जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा. धन्यवाद शेतकरी बांधव.